पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या खेड घाटाजवळ दरड कोसळण्याची जी दाट शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि या ठिकाणी अनेक प्रवाशांना धोकादायक पद्धतीने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी पाहतो कशा प्रकारची दरड आहे ती दरड कोसळण्याचा धोका या ठिकाणी खरं तर उद्भव झालेला पाहायला मिळतो। या ठिकाणी जो मोठा कडा आहे कड्यापासूनच आपण पाहतो की छोटे छोटे दरड या ठिकाणी खरं तर खाली आलेली पाहायला मिळते। एकंदरीत पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे। मात्र एकंदरीत राष्ट्रीय महामार्ग असून सुद्धा या ठिकाणी खरं तर डागडुजी करणं गरजेचं असताना या ठिकाणी कोणत्या प्रकारची डागडुजी खरं तर केली गेली नाहीये। कारण की हा जो कडा आहे या ठिकाणी पाहू शकतो कशा प्रकारे जो कडा आहे त्या कड्यावरनं मोठ्या प्रमाणामध्ये दगड खाली कोसळू शकतात आणि अपघाताचा धोका आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खरं तर उद्भवू शकतो। या ठिकाणी पाहतो की खरं तर हा जो महामार्ग आहे कोट्यवधी रुपये या ठिकाणाहून खर्च करून हा महामार्गाची खरं तर महामार्ग तयार केलेला पाहायला मिळतोय। मात्र ज्या पद्धतीने दरडीचं काम आहे ते सध्या अर्धवट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कारण की डोंगराचा कडा थेट महामार्गावर कोसळण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते। त्यासोबत दगड मातीच्या आणि दरडीचा संरक्षण तारा त्याचप्रमाणे कॉन्क्रीट करणे या ठिकाणी आवश्यक असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष गेलेलं पाहायला मिळते। त्यामुळे जीवघेवा वाहतूक सध्या या मार्गावरून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत या मार्गाची दुरुस्ती केव्हा होणार असाही प्रश्न सध्या प्रवासी करताना पाहायला मिळते। मात्र एकंदरीत सध्या पावसाळ्याचे काही दिवस बाकी आहेत आणि पावसाचे काही दिवस बाकी असून सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने जे काम करणं गरजेचं होतं ते मात्र या ठिकाणी केलेलं नसल्याचं पाहायला मिळत आहे। त्यावर अभिषेक समेत सुंदर टीव्ही मराठी खेड पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।